शारीरिक शिक्षण हा मुद्दा काय आहे, हा विषय आहे आपल्याला शारीरिक शिक्षण. तर त्यामध्ये काय आहे की आपल्या शरीराची काय व्हायला पाहिजे, हालचाल व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात फक्त बौद्धिक आणि भावनिक फक्त प्रगती होऊन चालणार आहे काय नाही. तर शारीरिक आपली म्हणजे शारीरिक शिक्षण सुद्धा आपल्याला मिळणे गरजेचे आहे. मग शारीरिक शिक्षणात काय येते बरं, तर शारीरिक शिक्षणामध्ये विविध प्रकारचे खेळ येतात, योगा येतात, त्याचप्रमाणे पळणे, धावणे, विविध प्रकारचे काय येतात शारीरिक. म्हणजे आपल्या शरीराबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती जर मिळायची असेल तर शारीरिक शिक्षणाद्वारे आपण काय करतो, माहिती मिळवू शकतो. तर बघा आपण शारीरिक शिक्षणात आता क्रिकेटमध्ये किती खेळाडू पाहिजे आहेत, त्याचप्रमाणे कबड्डी खेळामध्ये किती खेळाडू पाहिजे आहेत, हे आपण सगळी माहिती कशाद्वारे आपल्याला मिळते, तर शारीरिक शिक्षणाद्वारे मिळते. निदानात्मक काय आहे, निदानात्मक त्याचप्रमाणे क्रिकेट, कबड्डी, सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ या प्रकारचे खेळाचं काय असतो, त्यामध्ये काय असते, नोंदणी असते. आणि शारीरिक शिक्षणाद्वारे आपल्याला ती माहिती संपूर्ण काय होते, आपल्याला शिक्षणाद्वारे कळते. तर बघा आपल्याला शाळेमध्ये विविध सांघिक खेळ खेळता येतात, त्याचप्रमाणे वैयक्तिक सुद्धा खेळ आपल्याला काय होतात, खेळता येतात. तर वैयक्तिक खेळामध्ये काय काय सांगा बरं, वैयक्तिक खेळामध्ये काय 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 येतं वैयक्तिक खेळामध्ये. वैयक्तिक खेळामध्ये रनिंग धावणे ना बरोबर, परत लांब उडी बरोबर, चौडी बरोबर. आपल्या देशाला कोणत्या साली स्वतंत्र मिळाले, गोळाफेक बरोबर. तर बघा आपण काय करतो, विविध प्रकारचे काय करतो, खेळ खेळतो. जर आपण जर असं ठरवलं की मुलांचा सांघिक खेळ खेळायचा असेल तर सांघिक खेळासाठी विद्यार्थी आपल्याला लागतात बरोबर आहे. मग त्या गटामध्ये किती विद्यार्थी आहेत आणि खेळाला कुणाला आवड आहे. एकेकांना काय असते, खेळाची आवड नसते, फक्त अभ्यासाची आवड असते. मग त्या मुलांची काय करायची असते, आपण खेळामध्ये आवड निर्माण करण्यासाठी आपण काय करतो, शारीरिक शिक्षणाद्वारे त्याला काय करतो, आपण प्रोत्साहन करतो की फक्त अभ्यासाबरोबर आपल्याला काय आहे, अभ्यासाबरोबर आपल्याला कृती सुद्धा व्हायला पाहिजे, आपली हालचाल सुद्धा व्हायला पाहिजे. फक्त एका जागी बसून आपल्याला हालचाल होणार आहे का नाही. तर त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे काय करावे लागते, खेळ खेळावे लागते. तर आपण काय करणार, आता एक खेळ खेळणार आहे. काय मी काय करणार आहे, 1-2 मिनिट लावणार आणि त्या 2 मिनिटांमध्ये काय करायचं आहे, बॉटल काय करायची आहे, राऊंड मध्ये काय करायचं आहे तुम्ही, चालला मॅडम. तर काय करणार मी मोबाईल मध्ये काय करणार आहे, 1 मिनिटाचा वेळ देणार आहे तुम्हाला. हा हे काय करायचं, तुम्ही ती बॉटल काय करायची, पळत जायचं आहे, ती बॉटल त्या राऊंड मध्ये ठेवायची. त्यानंतर परत यायचं, परत काय करायची, ती बॉटल काय करायची नहीं दो जने लगते हैं वहाँ, इतने सारे बॉटल लगते हैं, एक एक इसमें लाखों लगाने का. ये बॉटल असं तर द्या जरा जल्दी पटपट करून ये भी है टाइम मेरे क्या दो बॉटल काय करायचं, बॉटल काय करायचे त्या राऊंडमध्ये, उनको बुलाओ, उनको बुलाओ. तुम्ही पण काय करायचं, कौन पहला डालते कर को आती है. एक बॉटल दो तो 2 गोल में तो 2 होना. टाकून नको थोडं. काय करायचं तुम्ही, मी मिनिट लावणार ना आणि त्यानुसार तुम्ही काय करायचं, बॉटल ठेवायचं. 4 मिनिट एकदम 1 2 3 स्टार्ट. तुम्ही करा व्हिडिओ करून आणि परत घेतलेल्या बॉटल पूर्ण आणि परत जागेवर ठेवायचं.
उसे कितना टाइम लगे इसे कितना टाइम लगे वो देखो ते हुए मैडम मैडम स्टॉप. तर अशा प्रकारे काय केलं, एक बॉटल तुमची राहिलेली आहे. वन टू थ्री नाही चार पाठीमागच ठेवायचं आहे. हां पाठीमागच ठेवायचं. हां 1 2 3 स्टार्ट. परत यायचं आणि बॉटल ठेवायचं. स्टॉप. म्हणजे अशा प्रकारे यांनी अर्चना पवार मॅडम यांनी काय केलं, गेम जिंकलं.